ग्रॅम मध्ये काम करतं त्याला म्हणतात नॅनो टेक्नॉलॉजी. बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहित नसतं. मग काय म्हणतात या ठिकाणी मी 10 DAP टाकतो, कोणी म्हणतं 5 टाकतो, कोणी म्हणतं 2 टाकतो आणि तुम्ही माझा फक्त एक पुडी टाका. मग आपण नुसतं सांगताना सांगतो नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे बनवलेलं आहे, पण ते शेतकऱ्याच्या लक्षात आणून देणं गरजेचं असतं. त्याच्या लक्षात जर आणून दिलं तर तो घेणार. आपलं नुसतं काय करतो आपण लय भारी आहे, लय भारी जमत नाही. आता त्याच्यात काय टाकलं आणि काम कसं करतं हे देखील तुम्हाला माहित असणं गरजेचं असतं. लय भारी जमत नाही. मग तुम्हाला सांगताना सांगायचं बाबा नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे बनवलेलं आहे काका सर किंवा काका, की ह्याच्यामध्ये ज्या ठिकाणी क्विंटल लागतं ते फक्त ग्रॅम मध्ये काम करतं. ही 100 ग्रॅमची पुडी जे बनवलं त्यांचं नाव आहे मोहन बेलगमवार सर. त्यांचं तर म्हणणं होतं फक्त मी 10 ग्रॅमचीच काढणार होतो पुडी, एकरी 10 ग्रॅम काढणार होते सर, पण ते म्हणले शेतकरी घेणारच नाहीत एवढे रुपयाला आणि सगळ्यात स्वस्त ठेवलं हे. नाहीतर याची किंमत ते म्हणले कमीत कमी 5,000 ठेवायला पाहिजे होती कंपनीनं. पण आपले जे काही बनवणारे तयार करणारे जे शास्त्रज्ञ आहेत हे तयार केलं कोणी, मोहन बेलगमवार. तुम्हाला नाव पण सांगता आलं पाहिजे. तयार कोणी केलं त्यांच्या नावानं हे पेटेंट प्रोडक्ट आहे. याचा ब्रँडेड व्हॅल्यू आहे 10,000 करोड रुपये. त्यांच्या नावाने पेटेंट प्रोडक्ट आहे. जर कोणाला पाहिजे असेल तर हे त्यांच्याकडूनच भेटणार. पेटेंट प्रोडक्ट आहे. फक्त तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आपल्याला बऱ्याच वेळेस सांगता येत नाही. आता हे काम कसं करतं, जर खतामध्ये मिक्स करून टाकलं तर खताचा डोस अर्ध्यावरती आणतं. आता आणतं कसं हे बऱ्याच जणांना माहित नाही. आपण नुसतं म्हणून जातो. हे जे काय आहे आपण रासायनिक खत टाकल्यानंतर हे लगेच लागू होत नाही, त्याला लागतात 21 दिवस. हे तुम्हाला कळायला पाहिजे. या 21 दिवसामध्ये 80% खत एकतर हवेत उडून जातं किंवा पाणी दिल्यामुळे पाण्यातून निघून जातं. फायदा फक्त 20%च होतो. पण बऱ्याच लोकांच्या लक्षात येत नाही. हे आपल्याला शेतकऱ्याला सांगावं लागेल. नाही सांगितलं तर मग काय फायदा नाही. हे जे काही खत आहे, हे जे काही आपलं प्रोडक्ट आहे इंडिया ग्रोचं ग्रो मॅजिक, मग हे काय करतं, जर तुम्ही खतामध्ये मिक्स करून टाकलं तर तुमचा खताचा डोस अर्ध्यावरती असं आणतं. जे काही तुमचं खताचं विघटन आहे हा प्रोडक्टचा बेस आहे. जास्मोनेट बेस्ड प्रोडक्ट आहे. सांगताना लोकांना सांगा. बरेच लोक काय करतात शेतकरी बघा, तुम्हाला कोणी कृषी आहे असला कृषीवाला भेटला का याचा बेस काय सर, मग आपला गेम लागतो. बेस काय भानगड असतं, पुढे जाऊ सर लगेच फोन लावतात. हे काय बेस काय भानगड कळत नाही आपल्याला. हे जास्मोनेट बेस्ड प्रोडक्ट आहे, कारण याच्यात एक जास्मोनेट नावाचा एक घटक टाकलेला आहे. तो घटक काय करतो, खताचं विघटन 5 ते 6 दिवसात करतो. ज्या ठिकाणी 21 दिवस लागतात ते 5 ते 6 दिवसात तुमचं काम होतं. त्यामुळे तुमचं वाया जाणारं खत वाचतं. त्यामुळे खताचा डोस अर्ध्यावरती आपण आणू शकतो. हे तुम्हाला त्या शेतकऱ्याला सांगावं लागेल. काका ज्या ठिकाणी तुम्ही 2 बॅग टाकतात ना तिथे एकच टाका, जरी पुडी मिक्स करून टाकली तर. त्याचा फायदा त्याला दाखविला तरच ते घेणार. मला सांगा तुम्ही कधी घेणार जर तुमचा फायदा झाला तर. नाही तर कोणत्याही शेतकऱ्याकडे जा तुम्ही, शेतकरी अगोदर काय विचारतो, सर याचा एकरी खर्च किती येईल. पहिला प्रश्न शेतकऱ्याचा येत असतो. तुम्हाला येतो का नाही प्रश्न, मग तुम्हाला सांगता येत नाही. मग त्यांना सांगावं लागेल की बाबा तुमचा खर्च जो आहे निम्म्यावरती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण त्याच्यासाठी तुम्हाला त्या हिशोबाने तुम्हाला समजून त्यांना सांगावं लागेल. आपण फक्त प्रोडक्ट विकायच्या चक्करमध्ये जातो. त्यांना समजून सांगा. शेतकऱ्याला माहिती नसतं, कारण शेतकरी काय करते स्वतःचा डोकं लावतो. ते पूर्ण तुम्हाला टोटली विचारणार एकरी खर्च किती. आता खर्च बऱ्याच वेळेस कसं असतं, वातावरणावर अवलंबून असतं. जर वातावरण विपरीत असेल तर खर्च जास्त लागतो. यावर्षी फवारण्या कापसाला जास्त करावं लागलं की नाही, सारखं आभाळ होतं, मग कीटकाचं प्रमाण जास्त पडू लागलं, बुरशी पडू लागली, बऱ्याच वेळेस थ्रिप्सचा अटॅकच कव्हर होत नव्हता. मग तसं असतं, वातावरण जर चांगलं राहिलं खर्च कमी लागतो. शेतकऱ्याला मोजका खर्च सांगूच नका. खर्च सांगितला ते शेतकरी ते धरून बसणार. तुम्ही म्हणले तेवढ्याच लागतं मॅडम, आता कसं काय वाढायलं, तसं वाढलं नाही पाहिजे असं होतं आपल्याकडनं चुकलं. मग त्यांना सांगायचं वातावरणावर डिपेंड असतं, पण तुमचा खर्च जरी वाढला तर आम्ही तुमचं उत्पन्न वाढवून देऊ हा त्यांना विश्वास तुम्हाला द्यावा लागेल. त्याच वेळेस ते घेणार. जर बीज प्रक्रिया केली तुमची तर बीज प्रक्रिया केल्यामुळे काय फायदा होतो बघा, पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढते. आता बऱ्याच वेळेस आपल्याला माहित नसतं पांढऱ्या मुळ्या काय असतात. मग त्यांना सांगावं लागेल तुम्हाला पांढऱ्या मुळा ह्या पिकासाठी खूप आवश्यक आहे. पांढऱ्या मुळ्या जर वाढल्या तर तुमचं झाड वाढण्यासाठी ते काम करतं. कारण पांढऱ्या मुळ्या जमिनीमधली जी काही टाकलेली अन्नद्रव्य आहेत झाडासाठी उपलब्ध करून देण्याचं काम करतं. त्यामुळे पांढरी मुळे आवश्यक आहे. पांढरी मुळेचं जीवन हे जास्त नाहीये, 2 ते 8 दिवस जास्तीत जास्त ती मुळे टिकते. पुन्हा पांढऱ्या मुळे नवीन नवीन येणं गरजेचं असतं. आणि पांढऱ्या मुळे लागतं ह्युमिक ऍसिड. आपल्या याच्यामध्ये कंटेन आहे, तुम्ही जर बघितलं असेल तर. बघितलंच का नाही काय माहित नाही मॅडम, बघितलं नाही मॅडम काय काय त्याच्यात. आपल्या ह्या कंटेन याच्यामध्ये आहे ह्युमिक ऍसिड.
आपल्या ह्या प्रोडक्ट मध्ये ग्रो मॅजिक मध्ये पांढऱ्या मुळ्या वाढवण्याचं काम त्याच्यामुळे ते होतं. त्यासोबत पांढऱ्या मुळ्याचे टोकं वाढतात. पांढऱ्या मुळ्याचे टोकं वाढल्यामुळे काय होतं, तुमच्या झाडाची जी प्रारंभिक वाढ आहे सुरुवातीची ती फास्ट होण्यासाठी काम करते. त्याचबरोबर हे दाखवले. आणि जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य आहेत ते झाडासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला देखील ग्रो मॅजिक याच्यामध्ये काम करते. हे तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की जी याच्यामधलं जास्मोनेट नावाचं जे काय ऍसिड आहे ते काय काम करतं माहिती का, तुमच्या झाडाला पानं किती असायला पाहिजे, फांद्या किती असायला पाहिजे, फुलं किती लागायला पाहिजे, फळं किती लागायला पाहिजे, हे सगळं ठरवण्याचं काम करतं ते जास्मोनेट ऍसिड. त्याच्यामुळे आपला जो बेस आहे जास्मोनेट बेस्ड प्रोडक्ट आपलं हे आहे. मग ते प्रोडक्ट लोकांना समजून सांगण्याचा प्रयत्न करा. आणि लोकांना बरंच असं वाटतं नुसतं पानं काय करायचे. कोणत्याही झाडाचं जे काही फळ आहे ते पानावर अवलंबून असतं. आता हुशार शेतकऱ्याला माहित असतं, जे वरवर शेती करतात त्यांना ते माहिती नसतं. त्यामुळं झाडाला जितके पानं जास्त असतील तितके फळं पण जास्त लागतात. मग त्यांना सांगायचं पानाचं महत्व, त्याचबरोबर प्रारंभिक वाढ सांगायची. आता हरभरा आहे, गहू आहे, त्यांना सांगायचं हे फुटवे फुटण्यासाठी आपलं जे काही प्रोडक्ट आहे जर फवारणीतून वापरलं 1 लिटरला 1 ग्रॅम लागतं. हे तुमच्या डोक्यात ठेवा. बऱ्याच वेळेस तुमचा प्रश्न असतो किती टाक्या देऊ द्यायला, किती देऊ त्यांना. मग तुमचं काय नाही, एखाद्या शेतकऱ्याला विचारायचं तुम्हाला किती टाक्या लागतात, तुमची टाकी किती लिटरची आहे. तुमच्या डोक्यात आलं पाहिजे आपलं जे काही प्रोडक्ट आहे हे 100 ग्रॅमचे 100 लिटर पाण्याला काम करत. त्यांची जर 10 लिटरची टाकी असेल तुम्ही डोक्यात टाकून घ्यायचं, 10 लिटरची टाकी असेल तर 10 टाक्या होतील. तुमचा प्रश्न मलाच असतो सर मग त्यांना किती देऊ. मग मला विचारलं, आता पीक मला माहित नसतं किती उंच आहे किती मोठं आहे. कापूस आहे समजा, छोटा असेल तर कमी लागते, मोठा असेल तर जास्त लागणार आहे. कमी फवारणी हे पीक जास्त लागतं आपल्याला हे औषध. मग त्या हिशोबानं काय करायचं, फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचा, ते टाकायचं. त्याच्यानंतर कळणार बरेच 1 एकर कपाशी आहे सर आणि मग त्यांना काय काय औषध देऊ आणि किती देऊ. आता मी असं काहीतरी कामात आणि तुमचा फोन येतो मला तसा डायरेक्ट आल्यानंतर मग मी गडबडून जातो नेमकं मग किती द्यायचं. आता मला माहितीच नाही तुमचा कापूस आहे, आधी एकदा पीक पण सांगत नाही काय काय. मग त्यात काय करायचं, कपाशी असेल किंवा कोणतेही पीक असेल याचं वाढ बघायची किती आहे शेतकऱ्यांनाच विचारायचं. कधीही चर्चा शेतकऱ्याकडे करायची. तुमचं जर ज्ञान वाढून ज्ञान तुमचं फुकटमध्ये कोणी वाढून देणार नाही. आता यांच्याकडे बसलो त्यांना जर विचारलं कापूस आहे तुम्हाला किती होतो उत्पन्न, हे सांगतात 15 क्विंटल एकरी येतो. पण त्यासाठी काय करतात तुम्ही, फवारण्या किती करतात, यांनाच विचारायचं. हे सांगते शेतकरी सगळं. शेतकरी फक्त असा राजा माणूस आहे जे इमानदारीने सांगणार. शेतकऱ्याला नाही सांगणार. समजा हे आजूबाजूला आहेत, यांनी काय फवारलं, याचं पीक चांगलं आलं, हे याला नाही सांगणार पण तुम्हाला सांगणार. त्यांच्याकडून विचारून घ्यायचं मग किती टाक्या लागतात हे सगळं ते सांगतात. त्या हिशोबानं मग तुम्ही त्याचं कॅल्क्युलेशन करून हे करायचं. फक्त लक्षात घ्यायचं आपल्या 1 लिटरला ची फवारणी करायची आहे. आता बऱ्याच वेळेस आता कपाशी पीक असेल तर त्यांना सांगायचं कपाशीमध्ये जे काही बोंडाचं वजन आहे ते 5 ग्रॅमचं असतं एक शक्यतो. 5 ग्रॅमचं वजन 8 ग्रॅम करायचं असेल तर आपले प्रोडक्ट तुम्हाला फवारायला वापरावं लागेल. त्यांना सांगायचं. मग त्यांना बरं वाटेल का नाही. जर तुमचं उत्पन्न वाढलं तर तुम्ही खर्च करता, नाही तर खर्च कोणताही शेतकरी करणार नाही. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढण्याचं काम आपण करून देणार आहोत हे अगोदर त्यांच्या लक्षात आलं पाहिजे आणि तेच आपल्याला सांगायचंय. हे जे काय आपलं प्रोडक्ट आहे का 5 ग्रॅमचं बोंड 8 ग्रॅमचं करतं. कारण काय कपाशी मधलं जे काही बोंडाचं वजन असतं हे बोंडाचं वजन आपल्या सरकी मधल्या तेलाचं असतं ना की त्या रुईचं असतं. तर तेलाचं प्रमाण कंटेन वाढवण्याचं काम करतं 25 ते 30% पर्यंत. त्याच्यामुळे 5 ग्रॅमचं बोंड तुमचं 7 ते 8 ग्रॅमचं होऊ शकतं. एका झाडाला जर 100 बोंड धरले 200 ग्रॅम कापूस तुमचा एका झाडाला वाढू शकतो. हे त्या शेतकऱ्याला तुम्हाला सांगावं लागेल आणि सांगायचंच आहे. जर त्यांचं उत्पन्न वाढलं तर ते 2 पैसे आपल्याला देणारच आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या उत्पन्न वाढीचं आपलं टार्गेट असणार पाहिजे. त्यानंतर सोयाबीन मध्ये तेलाचं कंटेंट 25 ते 30% वाढण्यासाठी आपलं हे प्रोडक्ट काम करतं. तेल वर्गीय कोणतं जरी पीक असेल, सूर्यफूल असेल तुमचं, सोयाबीन असेल तुमची, करडी असेल तुमचं, तुम्ही त्यांना बिनधास्तपणे सांगा तुमचं 25 ते 30% तेलाचं कंटेंट वाढणार. त्याच्यामुळे तुमचं वजन वाढणार सोयाबीनचं. हे त्याच्यासाठी काम करतं. त्यासोबत हे जे काय आहे औषध आपलं वेलवर्गीय पिकामध्ये नर फुलाला फळ लावायचं पण काम करतं. कपाशीला जास्त पाते लागण्यासाठी पण काम करतं. पातेगळ होऊ नये म्हणून पण काम करतं. स्ट्रेस मॅनेजमेंटचं पण काम करतं. हे तुम्हाला सगळे फायदे लोकांना सांगावे लागतील तरच ते घेणार.
जमिनीखालची जे काही पिकं आहे तुमचे, कांदा असेल, मुळा असेल, गाजर असेल, लसूण असू द्या, त्यानंतर हळद असू द्या किंवा अद्रक असू द्या, हे सर्व समान एक समान येण्यासाठी आपलं हे प्रोडक्ट काम करतं. हे तुम्हाला त्यांना सांगावंच लागेल. त्याचबरोबर जास्त फुलं लागण्यासाठी आपलं प्रोडक्ट काम करतं. फुलगळ होऊ नये म्हणून पण, स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये पण, म्हणजे जास्त पाऊस झाला तरी पण आणि कमी पाऊस झाला तरी पण दोन्ही कंडिशन मध्ये आपलं हे प्रोडक्ट काम करतं. हे तुम्हाला लोकांना सांगावंच लागेल तर ते घेणार. याचं महत्व सांगितलं समजा तुम्ही एवढं, ते नाही म्हणतील का? तुम्ही काय करता, डायरेक्ट किंमत सांगता 1500 रुपये, 2000 रुपये. बापरे, 2000 रुपये, 2000 तर 50 किलोची बॅग येते माझी DAPची, हे कशाला घेऊन मी? त्याच्यातलं काय काम करतं हे सांगणं गरजेचं आहे. किंमत सांगायची नाही, अगोदर याचं महत्व सांगायचं. आपल्या याची प्रोडक्टची व्हॅल्यू वाढवावं लागल, त्यावेळेस त्यांना पैसे कमी वाटतील, नाहीतर ते घेणार नाहीत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळं प्रत्येक शेतकऱ्याला सांगायचं, ही जी काही जोडी आहे ही जे आणि विरूची जोडी आहे. एकरी 2 पॉकेट भुवास्त्र आणि त्याच्यासोबत एक पुडी आपली ग्रो मॅजिकची, ही प्रत्येक पिकाला टाकणं गरजेचं आहे. जर टाकलं, तुमचं उत्पादन 25 ते 30% वाढवून देण्याची हमी तुम्हाला देणार. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात हे 2 प्रोडक्ट तुमच्या लक्षात राहू द्या. आता विचारायचं काम नाही. ज्यावेळेस नवीन शेतकरी आला, ऊसावाला येऊ द्या, हरभऱ्यावाला येऊ द्या, गव्हावाला येऊ द्या, एकरी 2 पुढे तुमचे भुवास्त्र राहतील आणि ग्रो मॅजिक 1 पुडी खतामध्ये मिक्स करून टाकण्यासाठी. हे जर 2 टाकलं, तुमचं 100% पांढऱ्यामुळे संख्या वाढून जातं, सगळंच काम तुमचं ओके होऊन जातं. सगळं 2 प्रोडक्ट जबरदस्त. एक प्रश्न होता, किती खतामध्ये हे दोन्ही टाकायचं असतं? आता एकरी आपण काय करतात, शेतकरी 50 किलोचं सहसा टाकतात, कोणी 1 क्विंटल टाकतात, शक्यतो 50 टाकतात. DAP असेल 50 टाकतो आपण. मग त्या 50 किलो मध्ये 2 भुवास्त्र टाकायचे आणि 1 ग्रो मॅजिकची पुडी टाकायची सुरुवातीलाच. फक्त कधी? स्टार्टिंग 1 महिन्यात, 6 महिन्याच्या 3 ते 6 महिन्याचे पीक असेल तर 2 टाकायचे. आणि जर ऊस असेल, केळी असेल तर हे 6 महिन्यानंतर पुन्हा द्यायचं त्यांना. 6 महिन्यापर्यंत आपल्या काम करतात त्या हिशोबाने. हे 2 प्रोडक्ट समजले ना? त्याच्यानंतर पुढचं आपलं MI स्प्रे. हे जे काय आहे हे आपलं स्टिकर आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की बाजारामध्ये देखील स्टिकर आहे, पण ते स्टिकर न वापरता आम्ही तुमचं का घ्यावा. हे आहे सिलिकॉन बेस प्रोडक्ट, तुमच्या लक्षात राहू द्या. हे सिलिकॉन बेस प्रोडक्ट आहे आपलं. हे जे काय आहे, पानावर चिपकण्यासाठी, पानावर पसरण्यासाठी, फांदीमध्ये पसरण्यासाठी काम करतं. याचं स्वतःच काही रिझल्ट नाहीये, पण ज्याच्यासोबत पण वापरणार त्याचे रिझल्ट दुप्पट करण्यासाठी आपलं हे प्रोडक्ट काम करतं. त्यासोबत बऱ्याच वेळेस शेतकरी काय करतात, 3-3, 4-4 औषधं मिक्स करतात. ते मिक्स करत असताना प्रत्येकाचा इतिहास वेगळा असतो, त्याच्यामुळे 5च औषध तयार होतं किंवा मग हे सगळं औषध फाटून जातं, ज्याला दह्यासारखं होतं ते. तर ते होऊ नये म्हणून आपलं स्टिकर वापरणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस शेतकऱ्यांना सांगताना सांगायचं की पावसाळ्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता असते फवारताना. जर आपलं हे तुम्ही वापरलं, हे वापरल्यानंतर फवारणी केली आणि 15 मिनिटांनंतर जरी पाऊस आला, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तुमचं तोपर्यंत औषध हे वाया गेलेलं नसतं, पूर्णपणे ऍक्टिव्ह झालेलं असतं. त्यासोबत फवारणी करताना बरेच लोक काय करतात, शेतकरी बांधव आपले, हे पाणी गळूस तर फवारतात. त्यांना सांगायचं, तुमची जे काही जिथं 10 टाक्या लागतात तिथं 7च टाक्या लागणार. फक्त घाम आला पाहिजे एवढीच फवारणी करायची आपल्याला. जास्त पाणी टपकू द्यायचं नाही, पाणी खाली पडलं नाही पाहिजे. त्यांना सांगायचं तसं. म्हणजे जर तुमचे 2-3 टाक्या वाचल्यात, तुमचा खर्च पण आपला कमी होणार शेतकऱ्याचा औषधाचा. हे सांगायचं त्यांना. त्यासोबत सांगायचं त्यांना, ज्या वेळेस पण फुलं असतात, फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी मधमाशा लागतात. आणि मधमाशाचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आता आपण कमी झालेले. बघा, कुठेही शेतामध्ये आता मोहोळ दिसतच नाही. याला कारण फक्त केमिकल आहे. कारण आपण जे काही केमिकल फवारतो, केमिकल फवारत असताना आपल्या शेतामध्ये मित्र कीटक पण असतात. ह्या केमिकलमुळं तुमचे शत्रू कीटकासोबत मित्र कीटक पण आपण मारण्याचं काम करत आहेत. बऱ्याच वेळेस फुल अवस्थेत आल्यानंतर कीटकनाशक आपण भारीच्या भारी फवारतो, जसं की कोरॅजिन आहे. कोरॅजिन फवारल्यानंतर जर मधमाशी ती परागीकरण करण्यासाठी आली तर तिला गरज असते त्या फुलावर बसण्याची. बसल्यानंतर जर तिने जर तोंड लावलं, त्या कोरॅजिनच्या असरमुळे ती पण मरून जाते. मग ती मधमाशी तिकडे येईल का?
मग मधमाशाचं प्रमाण जर वाढायचं असेल तर आपले प्रोडक्ट काम करतं. मधमाशांना आकर्षित करण्यासाठी आपले जबरदस्त असं प्रोडक्ट काम करतं. कारण गेल्या वर्षी कांदा उत्पादक जे लोक होते तर यांना कळालं की मधमाशाच्या पेट्या आणून देखील त्यांचं उत्पन्न वाढलं नाही, परागीकरण गेल्या वर्षी झालंच नाही. हे आपलं प्रोडक्ट आहे. हे जे प्रोडक्ट आहेत वापरायचे फक्त 1 लिटर पाण्याला अर्धा ml. फवारणी मधून देत असताना लक्षात घ्या 1 लिटर पाण्याला फक्त अर्धा ml वापरायचं आहे. आणि जर कोणाला ठिबक मधून देत असतात ओलिप सोबत, ग्रोमॅजिक सोबत, प्राऊड सोबत, तर 100 ml एक बॉटल द्यायची त्यांना 1 एकरला. 100 ml पर एकर हे ठिबकद्वारे सोडण्यासाठी आणि फवारणीसाठी 1 लिटरला अर्धा ml आपल्याला हे वापरायचं आहे. त्यासोबत हे शेतात तर काम करतं, पण घरी देखील जर ऑइल पेंट मारायचं असेल तुम्हाला, ज्या ठिकाणी 10 लिटर ऑइल पेंट लागतं त्या ठिकाणी 7 लिटरच लागतं. कारण पसरण्याचं जे काम आहे हे फास्ट करतं, त्यामुळे तुमचं ऑइल पेंट देखील कमी लागतं जर हे तुम्ही वापरलं तर. बरेच लोक म्हणतात हे गाडीचं आवरेज वाढायला पण काम करतं. एकदम जबरदस्त हे प्रोडक्ट आहे. त्यामुळं इकडच्या पेक्षा फार वेगळं आहे. बाजारातलं तुम्हाला भेटणार तिथं 2-2, 3-3 ml टाकावं लागतं, इथं आपला अर्धाच ml टाकायचं, कमी लागतं. तुमचं टाकी औषधाचं प्रमाण पण कमी करते. फायदे आहेत. शेतकऱ्यांना फायदे सांगावे लागतील तरच ते तुमच्याकडे औषधं घेतील. तुम्हाला फायदे नाही सांगता आले कारण आपला उद्देशच आहे शेतकऱ्यांचा अगोदर फायदा करायचा, आपला फायदा आपोआप होणारच, 2 पैसे आपल्याला भेटणारच. त्यानंतर आपला आहे एमाविर नावाचं हे आहे कीटकनाशक. हे कीटकनाशकचं सगळ्यात मोठं मार्केट आहे, जवळपास 75,000 करोड रुपयाचं भारतामध्ये. कारण हे जे काही एमाविर आहे हे प्रोडक्ट आपलं कीटकनाशक आहे. याच्यामध्ये इतके कंटेन आहेत, तुम्हाला मी कंटेन बिन तो नंतर टाकून देतो. ते कंटेन जर एखाद्या कृषी सेवा केंद्रावाल्यांनी जरी वाचले त्यामध्ये 100% रिझल्ट येणार. आणि भरपूर असे शेतकरी आहेत की त्यांना कंटेनवरच कळतं याच्यात काय काय टाकलेलं आहे, रिझल्ट कसा येणार. इतके हुशार आहेत. कारण आज रोजी बाजारातले जर मार्केटमध्ये आपण गेलो त्यांना सांगितलं साहेब आळ्या आहेत ती वेगळं औषध देतात, मावा आहे वेगळं औषध, फुलकेड्याला वेगळं, तुडतुड्याला वेगळं, पांढरी माशीला वेगळं, थ्रिप्ससाठी वेगळं, प्रत्येकाला वेगवेगळे औषधं देतात. पण आपल्याकडे जे काही हे कीटकनाशक आहे हे काम कसं करतं हे पण तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 1078 प्रकारचे कीटक जरी असले तर आपले जे काही मोहन बेलगमवार सर आहे त्यांनी 4च कॅटेगरी काढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही रस शोषक किडे असतात, काही नुसतं खरवडणारे कीटक असतात, काही पानं खाणारे असतात, असे 3-4 प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. हे 4 प्रकारचे कीटक जरी असलेत हे 1078चे, पण याचे 4 टप्पे आहेत, हे 4 टप्प्यात कार्यक्रम करतात. यांचं जे आहे आपलं जे काही औषध आहे हे काम कसं करतं, आपण फवारणी केली, फवारणी केल्यानंतर आपलं जे काही कीटक जर एखादा आला आणि त्यानं जर खाण्याचा प्रयत्न केला तरच तो मरणार. आपले जे काही प्रोडक्ट आहेत आपण अहिंसावादी आहोत, आपण कोणाला मारायचं काम नाही करत. पण ज्यावेळेस कीटक आपलं पान खाणार, नुकसान करणार, त्यावेळेस आपलं पण प्रोडक्ट त्याला जिवंत ठेवणार नाही. त्यानं जर पान खाण्याचा प्रयत्न केला तेच 4 टप्प्यात कार्यक्रम लागणार, तर तोंड बंद पडणार, ब्रेन स्ट्रोक येणार, पॅरालिसिस अटॅक येणार आणि त्याच्या अंगातील मीठ आणि साखर निघून जाऊन तो कीटक 24 तासाच्या आत मृत्यू पावणार. आपल्या या आळ्या असू द्या, फुलकिडे असू द्या, तुडतुडे असू द्या किंवा पांढरी माशी असू द्या, याच टप्प्यात इथं तुमचं काम होणार. फक्त कंडिशन एकच आहे, तुम्हाला कळालं पाहिजे जे काही कीटक आहेत ह्या कीटकाचं जीवनमान कसं असतं, नेमकी फवारणी कधी करायची हे शेतकऱ्यांना बऱ्याच जणांना माहित असतं, काही जणांना माहित नसतं. तर आपण त्यांना समजून सांगायचं बाबा फवारणी करते वेळेस कसं आहे. जो काही कीटक आहेत ही जी कोशावस्था असते ही उन्हाळ्यामध्ये असते. बघा तुम्ही ज्यावेळेस ट्रॅक्टरची आपण नांगरणी करतो, नांगरणी करत असताना 10 ते 15 बगळे काहीतरी वेचून खाताना दिसतात तुम्हाला. हे कोश वेचून खात असतात. ते जसं पावसाळा लागतो याचं रूपांतर फुलपाखलात होतं. फुलपाखलाचं नर मादाचं मिलन अमावस्येच्या दिवशी होतं. मिलन झाल्यानंतर नर मृत्यू पावतो आणि मादा 2 दिवसानंतर अंडे किंवा पिल्ल देऊन ही मृत्यू पावते. ज्यावेळेस अंडे किंवा पिल्ले देते ती झाडाच्या फांदीमध्ये, पानाच्या खालून अशा ठिकाणी देते ज्या ठिकाणी आपल्याला डोळ्यानं दिसत सुद्धा नाही. पण आपलं नुकसान अमावस्यापासून स्टार्ट झालं असतं. मग हे आपलंच माहित नसतं यांचं जनरेशन काय आहे. याचं जनरेशन लक्षात घेणं गरजेचं असतं. फुलपाखलात रूपांतर झालं, इथं अंडे तयार झाले, इथं अमावस्याचा काळ असतो. या ठिकाणी जर फवारणी आपण केली 100% रिझल्ट येतो. पण भरपूर शेतकरी असे आहेत ज्यांना माहितच नसतं फवारणी कधी करायची. मग ते काय करतात, आजूबाजूवाल्याच्या इथं फवाराचा आवाज आला मग आपल्याला बी करावं लागतं ते मारायला, मग सुरुवात करतात. त्यावेळेस बऱ्याच वेळेस असं होतं अमावस्या निघून गेली असती. हे काही जनरेशन आहे ज्यावेळेस लहान लहान पिल्लं असतात त्यावेळेस
कमी पॉवरचं औषध मारलं तरी ते मरतात. पण आपलं मी म्हणलं तुम्हाला, आपण भारतीय होते, लवकर लक्षात घेत नाहीत. ज्यावेळेस तिची अवस्था होती प्रौढ अवस्था, त्यावेळेस मग आपण जागरूक होतो. बाकीचे हुशार शेतकरी तो पण मारून घेतात. नंतर ज्यावेळेस प्रौढ अवस्था आली मग त्यावेळेस आपण भारीतला भारीत जरी औषध मारलं तरी ते कीटक मृत्यू पावत नाही. कीटकाचं जीवनमान हे कमीत कमी 21 दिवस, जास्तीत जास्त 42 दिवसापर्यंत त्यांचं जनरेशन असतं. मग बऱ्याच वेळेस असं होतं, काही जणांचं जनरेशन संपत आलेलं असतं. बऱ्याच लोकांना असं वाटतं आम्ही फवारणी केली की अळी लगे पाठीमागच मरून पडली दिसली, ती झाडावर खाली पडली. पण ज्यावेळेस आपण फवारणी करतो त्या अळीला फक्त चक्कर येते, अळी तुम्हाला खाली पडल्याला दिसणार. पण वापस जर तुम्ही फवारणी घेऊन आले तर ती अळी काय झाली दिसते, कारण ती पुन्हा झाडात निघून जाते, तिला फक्त चक्कर येते. त्यामुळे कधीही फवारणी करते वेळेस अमावस्येच्या 2-3 दिवस अगोदर आणि 2-3 दिवस नंतर हे सगळ्यात बेस्ट पिरियड आहे. हे लोकांना सांगताना सांगायचं, यावेळेस जर तुम्ही फवारणी केली, आपल्या घरी कॅलेंडर असेल तुमच्या शेतकऱ्याकडे, शेतकऱ्यांना राऊंड मारून ठेवायचा पूर्ण 12 महिन्याच्या अमावस्याला फवारणी करायची म्हणजे करायची. तुमची आळी पडो नाहीतर नाही पडो, जर अमावस्याला फवारणी केली तर आळी पडणारच नाही. पण बऱ्याच लोकांना मी सांगितलं तुम्हाला, आजारी झाल्यानंतर खर्च करायची सवय, आळी पडल्यावर मग किती भारीचं सांगामध्ये ते कोऱ्याची नव्हतं. पण कधी कधी ते पण काम करत नाही, कारण ह्या आळीचं जे काही आहे तिचं जी अवस्था आहे, यौन अवस्था असते, प्रौढ अवस्था असते, मग त्या औषधाचा काही इथं फरक पडत नाही. त्यामुळं फवारणी करताना कधी अमावस्येच्या वेळेस करायची. आता हे शेतात काम करता, पण आपल्या घरी पण भरपूर कीटक आहेत, डास आहेत, माशी आहेत, मच्छर आहेत, असे भरपूर आहेत. त्याचबरोबर आपल्या इथं यांना कमी करायचं असेल, कॉक्रोच असतील, तर 1 लिटर पाण्यामध्ये 2 ml औषध घ्यायचं. त्याची जर फवारणी तुम्ही केली, या ठिकाणी देखील ते कमी प्रमाण होऊन जाणार. त्यासोबत आपल्या धान्यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतात, किडे होतात. त्याच्यासाठी पण आपलं यामावर काम करते. एक कपडा घ्यायचा, त्याच्यावर असं शिंपायचं, ते जर धान्याच्या बॅग मध्ये ठेवलं तुमचे कीटक पण होणार नाही. इतकं जबरदस्त आपलं हे प्रोडक्ट काम करतं. बऱ्याच वेळेस डोक्यात वाह होतात, डोक्यात वाह जर झाल्यात 2 ml आपलं यमावीर घ्यायचं, शॅम्पू घ्यायचा, दोन्ही मिक्स करून जर डोक्याला लावलं, डोक्यातल्या वाह देखील मारण्याचं काम करतं आपलं यमावीर. इतकं पॉवरफुल आहे. काही ठिकाणी यमावीर हे फक्त वाह मारण्यासाठी मुंबईत विकलं जातं, इतकं पॉवरफुल हे आपलं यमावीर आहे. आणि हे औषध जर एखाद्या व्यक्तीनं पिलं जरी तरी देखील तो मरत नाही, फक्त त्याला थोडी परेशानी होणार. आपलं असं औषध आहे. त्यामुळं औषध बिंदास शेतात बी वापरू शकता आणि घरी पण वापरू शकता. बरेच दिवस काय होतं, झाडामध्ये असे हे लागते, वाळवी लागते, त्याच्यासाठी देखील आपण फवारणी करू शकतो. जे फ्लावरची शेती करणारे लोक आहेत त्यांना देखील हे खूप जबरदस्त याचे रिझल्ट आलेले आहेत. त्यानंतर पुढचं आहे आपलं एमआय प्राऊड. हे बुरशीनाशक आहे. कोणतं औषध काय आहे हे देखील लक्षात राहिलं पाहिजे. प्राऊड बुरशीनाशक आहे, एमआय कीटकनाशक आहे. एमआय जे काय कीटकनाशक याचं प्रमाण 1 लिटरला 2 ml फवारण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. हे एमआय प्राऊड हे बुरशीनाशक आहे. बुरशी जवळपास 128 प्रकारच्या बुरशी आहेत, त्याच्यापासून 5000 प्रकारचे रोग होतात. बुरशीमध्ये देखील काही जमिनीतून येणाऱ्या बुरशी असतात, काही ज्यावेळेस धुई पडते, धुकं पडतं त्यावेळेस पानावर पडणाऱ्या देखील बुरशी असतात. या बुरशी बऱ्याच लोकांना ओळखूच येत नाही, बुरशी म्हणजे नेमकं काय असतं. त्या बुरशीसाठी आपल्याकडे आहे एमआय प्राऊड. खूप जबरदस्त याचे देखील रिझल्ट आहे. हे देखील 1 लिटर पाण्याला आपल्याला 2 ml वापरायचं आहे. आणि ज्यावेळेस जमिनीतून द्यायचे, आता बरेच वेळेस हळद पीक घेणारे जे लोक आहेत त्यांना कंद सड लागते, बरेच वेळेस बुरशी लागते जमिनीतून येणारी, तर आपल्याला हे 500 ml म्हणजे 2 बॉटल जमिनीतून सोडताना द्यायचे. 500 ml पर एकर हे जमिनीतून द्यायचे आपल्याला बुरशीनाशक. बऱ्याच लोकांना जे माहिती, आता ऊस लावणार आहेत काही, ऊसासाठी ऊसामध्ये जो लालपणा येतो कांड्यामध्ये ते बुरशीचा प्रकार असतो. तर बऱ्याच पिकाला म्हणजे प्रत्येक पिकाला आपल्याला बुरशीनाशक देणं गरजेचं आहे. कशासाठी? बीज प्रक्रिया करण्यासाठी. जर बीज प्रक्रिया करण्यासाठी जर दिलं, मग तुमचं ऊस असेल, कोणी भाजीपाला लावत असेल, कोणी मग केळी लावत असेल, प्रत्येक पिकाला बुरशीनाशक देणं गरजेचं आहे बीज प्रक्रिया करण्यासाठी. तुमची हळद असेल, 500 ml जे आहे ते किती पाण्यामध्ये टाकायचं? ते आपल्या ठिबकद्वारे सोडण्यासाठी. हा, ठिबकद्वारे सोडता त्याला. तुम्ही 50 लिटर मध्ये टाकू शकता, 100 लिटर मध्ये टाकू शकतात, काही टेन्शन नाही त्याचं. नंतर हे बीज प्रक्रियासाठी आवश्यक आपल्याला एमआय प्राऊड द्यायचं आहे. आणि बीज प्रक्रिया जर केली तर तुमचे जे काही पीक आहे त्याची जी काही
उगवण शक्ती आहे ती 100% येण्यासाठी आपलं ते प्रोडक्ट काम करतं. बऱ्याच लोकांना जे काही माहिती नाहीये, हे वेगवेगळ्या प्रकारची पानं आहेत. हे पानं बघून घ्या. हे असं जर पान आलं असेल तर समजून घ्यायचं झाडावर बुरशी पडली आहे. आता बऱ्याच वेळेस हळदीवर जो करपा पडतोय, काही जण म्हणतात करपा पडला, तो बुरशीचा प्रकार असतो. आता बऱ्याच वेळेस बुरशी पडलेल्या लोकांच्या लक्षात येत नाही, त्याच्यामुळे मग काय द्यायचं कळत नाही. मग तिथे गेल्यानंतर मग शेतकरी म्हणते काय आहे सांगा, आपल्या लक्षात येत नाही. त्यासाठी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे बुरशी काय आहे म्हणून. त्यानंतर आपल्याकडे आहे MI सिटर नावाचं. हे जे काही औषध आहे हे देखील कीटकनाशक आहे. 1 लिटरला याचं 2 ml प्रमाण आहे आणि हे खास करून थ्रिप्स साठी आहे. थ्रिप्स मुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीमध्ये प्रॉब्लेम येतो. खास करून हे भात शेती जी असते त्या भात शेतीसाठी आपले प्रोडक्ट आहे. बरेच वेळेस आंब्याचे झाडं असतात, आंब्याच्या झाडाचे बरेचसे फोटो येतात मला. तर आंब्याच्या झाडामध्ये जे काही मोहर लागतो, मोहर लागल्यानंतर तो मोहर खाण्याचं काम आपलं हे कीटक करतात. तर त्याच्यासाठी आपलं हे प्रोडक्ट नंबर 1 मध्ये काम करतंय. त्याचसोबत आपलं जे काही हे प्रोडक्ट आहे MI सिट्रा, मिरची पीक असतं, मिरची पिकामध्ये फुलामध्ये काळा मावा लागतो, त्याला म्हणतात ब्लॅक थ्रिप्स. हे तुम्ही बाजारातलं कोणतं जरी औषध फवारलं तर तो जात नाही. तर मिरची मधल्या फुलामध्ये हे जे काही प्रोडक्ट आहे आपले 3चं जर कॉम्बिनेशन तुम्ही दिलं, MI वीर, MI सिट्रा आणि MI स्प्रे प्लस, तिन्हीचं जर कॉम्बिनेशन दिलं तर मिरची मधलं जो काही ब्लॅक थ्रिप्स आहे त्याच्यासाठी देखील आपण रिझल्ट याचे घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याकडे आहे मका. मकामध्ये जे लष्करी आळी येते 50% तुमचं नियंत्रण जमिनीमधून आपलं भूवस्त्र करणार. पण जरीही जर मकावर पडलं लष्करी आळी तर त्या लष्करी आळीसाठी आपल्याकडं हे तिन्हीचं कॉम्बिनेशन जर फवारणी दिलं त्याच्यामध्ये आपण देखील लष्करी आळीचं रिझल्ट घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपलं पुढचं प्रोडक्ट आहे व्हायरस प्लस नावाचं. आज हे व्हायरस प्लस, तुम्हाला व्हायरस काय आता आपल्याला कळाला. 2019-20ला कोरोना आला होता. कोरोना देखील एक व्हायरस होता. या व्हायरस नंतर 128 प्रकारचे असे व्हायरस आलेले आहेत जे आपल्या शेतात देखील काम करतात. आणि ह्या व्हायरसमुळे काय व्हायला लागलंय, आपल्या पिकामधलं सोयाबीनला देखील आता व्हायरस पडायला लागला. खास करून वेलवर्गीय पिकामध्ये, मिरचीमध्ये व्हायरस जास्त प्रमाणात येतो. व्हायरस जर आला तर आपल्याला जर व्हायरस कमी करायचा असेल तर त्यांचा प्रोटीनचा पुरवठा खंडित करावा लागतो. त्यामुळे व्हायरसचं वाढणारं प्रमाण हे कमी होऊ शकतं जर तुम्ही आपले हे औषध वापरले तर. याच्यामध्ये आपलं MI वीर किंवा MI सिट्रा हे वापरून या चारीचं कॉम्बिनेशन जर तुम्ही वापरलं तर तुम्हाला या ठिकाणी व्हायरसवर आपण रिझल्ट घेऊ शकतो. व्हायरस प्लस MI वीर किंवा MI सिट्रा दोन्हीपैकी एक वापरायचं आणि त्यासोबत आपलं MI स्प्रे वापरायचं. हे जर वापरले तुम्ही प्रोडक्ट तर तुमचा व्हायरसचा देखील रिझल्ट याच्यामध्ये घेऊ शकतो. व्हायरसचा आपल्याला मारता येत नाही, लक्षात ठेवा. व्हायरसचं प्रमाण कमी करता येतं, फक्त व्हायरस ओळखता आला पाहिजे. ओळखायचं कसं हे तुम्हाला मी सरळ पुढच्या स्लाइड मध्ये दाखवतो. हे जे काही पानं असतात, पानाच्या ज्या शिरा असतात त्या पिवळ्या पडायला लागतात. लक्षात ठेवा. बऱ्याच लोक इथं तुमचा कन्फ्युज होऊन जातात लोक की नेमकं व्हायरस आहे का काय आहे. या ज्या पानाच्या शिरा असतात त्या शिरा पिवळ्या पडायला लागतात आणि मग नंतर पान पिवळं पडतं आणि नंतर झाड वाळून जातं. मिरची असेल, वरच्या साईडला जर पान असं होत असेल आणि पानाचे जे काही शिरा आहेत, देठ आहेत, नसा म्हणता येईल आपल्याला, ह्या जर पिवळ्या पडायला लागल्या तर समजून घ्यायचं की व्हायरसचा प्रकार आहे. नाहीतर बऱ्याच वेळेस कोकडा पडतो. कोकडा आणि व्हायरस हे वेगळं. खालच्या साईडला जर पान असेल सर, मग तेव्हा व्हायरस प्लस किंवा वीर प्लस हा स्प्रे, वीर किंवा सिट्रा, व्हायरस प्लस वीर किंवा सिट्रा द्यायचं दोन्हीपैकी एक. आणि MI स्प्रे. बऱ्याच वेळेस व्हायरस का पडला हे देखील शेतकऱ्याचा प्रश्न असतो, आपल्याला ते सांगता येत नाही. मायक्रो न्यूट्रनच्या कमतरतेमुळं म्हणजे जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य कमी पडतात त्याच्यामुळे शक्यतो व्हायरस पडतो. बऱ्याच वेळेस बघा मिरचीवर का पडतो. मिरचीवर ज्यावेळेस मिरचीची तोड केली जाते, मिरचीची तोडणी केल्यानंतर त्याला अजून खाण्यापिणं देणं गरजेचं असतं एक्स्ट्रा मध्ये, ते लोक देत नाहीत. त्याच्यामुळे मग व्हायरस पडायला लागतं. जसं की एखादी माता भगिनी ज्यावेळेस डिलिव्हरी होते, डिलिव्हरी झाल्यानंतर त्यांना पण गरजेचं असतं आहार वाढून देणं, तर आपण तिथं देतो. पण या ठिकाणी त्यांना जर देण्यात नाही आलं मिरचीच्या झाडाला, मग व्हायरस पडायला सुरुवात होते. मग बऱ्याच लोकांना माहितच नसतं. थ्रिप्सचा अटॅक पडतो, बरेच लोक दुर्लक्ष करतात. जर थ्रिप्सचा अटॅक प्रारंभिक म्हणजे सुरुवातीच्या स्टेजमध्ये जर कव्हर नाही केला
की 100% तुमच्या त्या मिरचीवर व्हायरस पडतो. वेलवर्गीय पिकामध्ये देखील तेच प्रमाण होतं. त्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्हाला व्हायरस कंट्रोल करायचा असेल किंवा व्हायरस पडूच द्यायचा नसेल तर मायक्रोन्यूट्रन देणं गरजेचं आहे आणि थ्रिप्स पडू द्यायचा नाही. पडला की लगेच ते कव्हर करण्याचं काम करायचं. हे शेतकऱ्यांना मग सुरुवातीपासून जे प्रोडक्ट घेतात त्यांना आपल्याला सांगता येतं, पण जे डायरेक्ट शेवटच्या टप्प्यात आले मग ते सांगता येत नाही. सर तोडणी झाल्यावर लगेच ही फवारणी. ओलिव्ह द्यायला लावा त्यांना जमिनीमधून. हा ओलिव्ह जर दिलं तर त्यांचं खाद्य सुरू होऊन जातं पुन्हा. ओलिव्ह, ग्रोमॅजिक, प्रौढ, एमआयएस मध्ये आपले चारी पण प्रोडक्ट तुम्ही देऊ शकतात. मग फवारणीतून देऊ शकतात किंवा ड्रिपनं पण देऊ शकतात. मायक्रोन्यूट्रनची कमतरता पडू द्यायची नाही जर व्हायरस येऊ द्यायचा नसेल तर. हे चारीचं कॉम्बिनेशन आहे. त्यानंतर हे व्हायरसचं तुम्हाला सांगितलं. त्यानंतर मॉडिफाय, हे आपलं जे काही प्रोडक्ट आहे पाण्याचं पीएच लेवल मेंटेन करण्यासाठी काम करतं. खास करून पाणी पिण्यायोग्य त्यासोबत फवारणी योग्य करण्यासाठी आपलं हे प्रोडक्ट स्पेशल आपल्या कंपनीनं बनवलेलं आहे. कारण आज भूपृष्ठावरचं पाणी आपण संपवलेलं आहे. 60 फुटाच्या वरी कुठेही पाणी लागत नाही. सगळं पाणी हे भूगर्भातील आहे. 60 फुटाच्या खालचं भूगर्भातल्या पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. जास्त क्षारयुक्त पाणी जर फवारणीसाठी वापरलं तर जसा पाहिजे तसा रिझल्ट आपल्याला येत नाही. त्यामुळं आपलं हे प्रोडक्ट वापरणं खूप जबरदस्त आहे. कारण जर पाणी चांगलं असेल तर रिझल्ट पण 100% चांगला येणार. पाणी जर बऱ्याच वेळेस लोक काय करतात, जवळ बघतात, मग बांधाला पाणी साचलेलं असतं त्यामध्ये क्षार जास्त किंवा मग जास्त बोर खोल असणारा बोर आहे, त्या बोर मधलं जर क्षारयुक्त पाणी वापरलं तर रिझल्ट येत नाही. त्यासाठी आपलं पाण्याचं पीएच लेवल मेंटेन करण्यासाठी आपले प्रोडक्ट काम करतात मॉडिफाय. त्याचबरोबर जे काही ठिबक आथरलेलं असतं त्यामध्ये जे चोकअप होतात, पाणी क्लिअर पडत नाही, बऱ्याच ठिकाणी आपण हे मॉडिफाय देखील त्यांना देऊ शकतो. आणि काही लोक ऍसिड सोडतात तर ठिबकचं चोकअप काढण्यासाठी आपलं हे मॉडिफाय देखील काम करतंय. त्यानंतर कपाशीसाठी जे काही आहे त्याच्यामध्ये बीज प्रक्रिया करण्यासाठी काय काय द्यायला पाहिजे. कपाशी जर असेल तुमची याच्यामध्ये एमआय प्रौढ, ग्रोमॅजिक, त्याचबरोबर एमआय स्प्रे आपण देऊ शकतो. फवारणीसाठी वीर, ग्रोमॅजिक आणि एमआय स्प्रेची आपण फवारणी कापसाशी देऊ शकतो. बरेच वेळेस कापूस का लाल पडतो हा प्रश्न मला एका ठिकाणी आला होता. तर बऱ्याच लोकांना सांगता येत नाही. तुम्हाला विचारलं की कापूस का लाल पडतो, मी असं एका ठिकाणी गेलो त्या शेतकऱ्यांनी सांगितलं मला, सर आमचा कापूस लाल का पडतो. आता मग त्याला उत्तर आपल्याकडेच नसतं कारण माहिती कमी असते आपली. तर लक्षात ठेवायचं, कपाशी लाल पडण्याचं कारण असतं मॅग्नेशियमची कमतरता. बऱ्याच ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी गोंधळ उठतो, आपल्याला उत्तर देता येत नाही. शेतकरी सहज प्रश्न विचारून जातो कारण त्यांना माहिती असते, नॉलेज असताना अनुभव असतो. आपल्यासारख्या महिला मंडळाला खूप ठिकाणी आपली कोंडी होऊ शकते, ती होऊ नये म्हणून आपलं ज्ञानाचा भांडार आपल्याला हळूहळू टप्प्याटप्प्यानं तुम्हाला ते वाढत लागणार आहे. या ठिकाणी कपाशी ज्यावेळेस पानं बोंड तयार होतात त्यावेळेस मॅग्नेशियमची आवश्यकता त्यांना जास्त असते. मग कपाशी झाड काय करतं, जमिनीमधलं मॅग्नेशियम ओढून घेतं आणि ते वरती बोंडाला पुरवतं. पण तरी देखील ज्यावेळेस मॅग्नेशियम कमी पडतं मग ते कमी पडल्यानंतर याची पानं लाल व्हायला सुरुवात होती. मग बरेच लोक म्हणतात ते लाल्या पडला. तुम्ही ऐकलं असेल, हे त्याच्यामुळे होतंय. ते आपल्याला माहित असणं या ठिकाणी गरजेचं आहे. त्यानंतर फवारणी जर कपाशीला करायची असेल वीर, सिट्रा, एमआय स्प्रे, ग्रोमॅजिक याचा तुम्ही वापर करू शकता. त्यानंतर सोयाबीन असेल, सोयाबीनसाठी देखील बीज प्रक्रिया द्यायची लोकांना. त्यानंतर फवारणीसाठी देखील आपण एमआय वीर, ग्रोमॅजिक, एमआय स्प्रे वापरू शकतो. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये फुलं आल्यानंतर प्रौढची आपल्याला गरज आहे फवारणीसाठी. हे सोयाबीन आहे. त्यानंतर हे तांदूळ पीक आहे. सर फुलाच्या टायमाला कंपल्सरी प्राऊड प्लस ग्रोमॅजिक आणि स्प्रे द्यायचा. हा, फुलं आल्यानंतर फुलाचं फळात रूपांतर होण्यासाठी काय होतं, बऱ्याच वेळेस आता सध्या तूर आहे, तुरीचे तुमच्याकडे शेतकरी येऊ शकतात. आता काय होतं, तुरीला फुलं लागलेली आहेत पण जर धुई आली, धुकं आलं, मग ही फुलगळ होते आणि फुलाचं फळात रूपांतर होत नाही. त्यामुळे आपलं बुरशीनाशक देणं गरजेचं आहे. बघा आता बऱ्याच दिवस आता काय पाऊस पडला, बऱ्याच लोकांना जे हरभरं पेरलं होतं ते मोडावं लागलं. त्याला कारण काय, बुरशी लागली. मग ज्यांनी बीज प्रक्रिया केली ते प्रमाण तिथं मरायचं कमी लागतं. मर जे असते ती कमी लागते. 5%, 10%, 20% मर होणारच आहे. पण ज्यांनी बीज प्रक्रियाच केली नाही त्यांचं 50%च्या पुढे नुकसान होतं. त्यामुळे बीज प्रक्रियेचं महत्व देखील शेतकऱ्यांना पुढे सांगत चला. आपला फायदा त्यांचा पण फायदा. जर मर नाही झाली तर त्यांचा पण फायदा होईल. त्यामुळे बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं असतं. आणि पाऊस पडून गेल्यानंतर मग
MI प्रौढ MI स्प्रेची फवारणी त्यांना कंपल्सरी 2 कमीत कमी त्यांना प्रोडक्ट द्यायचे. बुरशीनाशक आपल्याला फवारणीमधून पण त्यांना द्यायचे. आता हरभरा किंवा गहू असेल 21 ते 30 दिवसाला आपलं ग्रो मॅजिक प्राऊड MI स्प्रे हे द्यायचे. ग्रो मॅजिक फुटव्याची संख्या वाढण्यासाठी पण काम करणार, हे तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. आता जे 2 पीक आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये भुवास्त्र आणि ग्रो मॅजिक द्यायचंय. दुसऱ्या टप्प्यामध्ये फवारणी द्यायचे आपले ग्रो मॅजिक प्राऊड MI स्प्रे. कीटकनाशक असेल तर कीटकनाशक पण तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकतात. बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम असा येतो की कीटकनाशक घेत नाही. मग जर शेतकरी कीटकनाशक इकडून घेत नसतील तर त्यांना काय हरकत नाही, फक्त कॉपर आणि सल्फर हे कंटेन नसणारे बाजारातले कीटकनाशक त्यांना वापरू द्या. पण त्यांना सांगायचं आपलं MI स्प्रे अगोदर टाका, त्यानंतर बाकीची औषधं टाकायला लावायची. कारण बरेच वेळेस शेतकऱ्याची कंडिशन असते, पैशाची कमी जास्त असतात. मग कुठून तरी ते काय करतात, फक्त कीटकनाशक मुळे आपले बाकीचे प्रोडक्ट नाकारतात. त्याच्यामुळे मग जर ते म्हणले कीटकनाशक मला खूप महाग वाटायला, काय हरकत नाही सर, तुम्ही ओलिफ वापरून बघा, ग्रो मॅजिक वापरून बघा. कारण कोणतं तरी प्रोडक्ट आपलं जर वापरलं तर रिझल्ट येणार. पण काहीच घेतलं नाही मग ते शेतकरी आपल्याकडे येणार का? नाही येणार. त्याच्यामुळे त्याला काय करायचं, बरेच वेळेस ओलिफ MI स्प्रे का होईना द्यायचं, ग्रो मॅजिक MI स्प्रे होईना का द्यायचं, कोणत्या कंडिशनवर द्यायचं ते त्या हिशोबाने द्यायचं. कोणतं ना कोणतं प्रोडक्ट दिले की 100% रिझल्ट येतो. रिझल्ट आल्यानंतर शेतकरी तुम्ही किती पैसे सांगा खर्च करतो, फक्त त्यांना रिझल्ट पाहिजे. रिझल्ट तुम्हाला द्यावा लागेल, प्रॉपर द्या. बरेच लोक मग असं नाही करायचं की भुवास्त्र खत आहे वापरा सर. सर 25 दिवसाच्या नंतर आपण ओलिफ आणि स्प्रे दिलं तरी चालते ना? 21 दिवसानंतर समजा देऊ शकतो आपण फवारणीसाठी. पण सर सुरुवातीला ग्रो मॅजिक प्राऊड आणि MI स्प्रे द्यायचा का ओलिफ आणि MI स्प्रे द्यायचा? दोन्हीपैकी कोणते देऊ शकतात, हे किंवा ते, अशा पर्यायामध्ये देऊ आणि शकतात. जर शेतकरी दोन्ही घ्यायला तयार असतील तर टप्प्याटप्प्याने त्यांना फवारणी करा म्हणायचं. करता येतात तशी पण फवारणी करता येते, काही टेन्शन नाही. बरेच वेळेस असं होतं शेतकऱ्यांना माहित नसतं. एक ठिकाणी असा प्रॉब्लेम आला, टरबुजाचं एक जणांना 2 एकरचा फळ लावला. मग आता त्यांना औषध दिलेत आमच्या एका डिस्ट्रीब्युटरनं, ग्रो मॅजिक प्राऊड MI स्प्रे आणि ओलिफ दिलं, पण त्याच्यामध्ये त्याला कीटकनाशक दिलं नाही. मग शेतकऱ्याला काय वाटलं याच्यामध्ये कीटकनाशक देखील दिलेलं आहे, पण तसं तुम्ही त्यांना सांगत चला याच्यामध्ये काका कीटकनाशक नाही आहे. वेलवर्गीय पिकामध्ये थ्रिप्सचा अटॅक जास्त प्रमाणात पडतो, त्यामुळे तुम्हाला बाजारातलं का होईना पण कीटकनाशक फवारणं गरजेचं आहे, हे तुम्ही त्यांना सांगत चला. तुम्ही सांगत नाही, ते फवारत नाहीत आणि मग नंतर काय म्हणता माहितीये का, रिझल्ट आला नाही. 2 एकरचा फळ एक जणाचा वाया गेला. मग मी विचारलं यांना पण आणि त्यांना पण, मग ते म्हणे यायला मला वाटलं यायला दिलं आणि मला हे म्हणतात त्यांना मला वाटलं त्यानं फवारलं. दोघं देखील म्हणजे फॉलोअप घेणं पण किती गरजेचं आहे. बऱ्याच वेळेस तुम्ही घरूनच औषध देत जाऊ नका, प्लॉट पाणी केल्याशिवाय द्यायचंच नाही. काय होतं माहितीये का, तुम्ही इथं असतात, पिकाची कंडिशन जास्त खराब असते आणि शेतकरी सांगतात रिझल्ट येईल का, आपण म्हणतो हो, पण ज्यावेळेस देतो लोकांना पैसे वापस द्यावे लागतात. मग काही काही शेतकरी असे भेटते तर, त्यामुळं शक्यतो प्लॉटची पाहणी केल्याशिवाय प्रोडक्ट द्यायचेच नाही. सर वेल वर्गामध्ये जेव्हा कीटक आळ्या वगैरे पडतात ते 8 दिवसाला 8 दिवसाची 8 दिवसाला फवारणी द्यायची ना? मिरची सारखं जर पीक असेल, खूप सेन्सिटिव्ह पीक आहे, त्यांना व्हायरस पडायच्या अगोदरच कीटकनाशकची फवारणी चालू ठेवायची. 4-4 दिवसाला द्यायचे. आपलं बऱ्याच जणांचं काय म्हणणं असतं 8 दिवसाला 15 दिवसाला नाही जमत, मग तोपर्यंत अटॅक पडून जाते मिरचीवर. सदा मिरचीचं पीक लावल्यावर किती दिवसानंतर ते अटॅक पडायची शक्यता असते? शक्यतो त्यांना वातावरणानुसार असतं सर. वातावरण जर खराब असेल तर 8 दिवसातच सुरू होऊन जाते. मिरचीचे पीक लावल्यानंतर 8 दिवसाला फवारणी सुरू करायची. त्यांना लावताना जरी दिलं, मिरची रोप लावता वेळेस त्यांना काय करायचं, बीज प्रक्रिया द्यायची. बीज प्रक्रिया जरी त्यांनी ती मिरचीचं रोप याच्यात नाही बुडू शकत, याच्यात आणतात ते रोप त्या ग्लासामध्ये, तर काय करायचं, स्प्रे फवारणीमध्ये घ्यायचं. आपलं हे जे प्रमाण सांगितलं त्या हिशोबानं पूर्ण झाडाला अशी फवारणी करायला लावायची आणि जास्त प्रमाणात करायला लावायची, जेणेकरून ते पाणी त्या झाडाच्या बुडाला पण गेलं पाहिजे. त्याची बीज प्रक्रिया पण होऊन जाते त्याच्यामध्ये तुमची. सोपी आयडिया. तिथून जर फवारणी केली तर मग 8-15 दिवसानंतर कंडिशन पाहून, कारण शेतकरी मिरची उत्पादक रोज चक्कर मारतो मिरचीला, त्याचं खूप बारीक लक्ष असतं. मोबाईल घेतो. आता आपलं बी काम आहे, बरेच वेळेस काय होतं आपल्याकडनं गेलो तरी शेतात जायचं, मोबाईल असा ठेवायचा, जी फांदीचा शेंडा आहे वरचा झाडा याच्यावर हलवायचा, बघायच्यावर बारीक बारीक कीटक पडतात. जर नाहीच पडले समजायचं याच्यावर अटॅक नाही. पण जर बारीक बारीक कीटक पडले तर लक्षात घ्यायचं हे अटॅक प्रमाण पडलेलं आहे. थ्रिप्सचा अटॅक बऱ्याच वेळेस दिसत नाही डोळ्यानुसार. ज्यावेळेस पान असं होतं त्याच वेळेस लक्षात येतं
पण तोपर्यंत भरपूर प्रमाणात ते पुढे गेलेलं असतं. मग त्यामुळे आपला गेम लागतो. मग शेतकऱ्याचं कसं असतं, याला रिझल्ट आला पाहिजे मला, नाही तुम्ही पैसे बी वापस घेईल, असे पण काही भेटतात. तिथं आपला गेम नव्हतो. त्यामुळे लक्षात घ्यायचं, जेत्या वेळेस कंडिशन बघायचं. आता गव्हाचं बी तुम्ही वापरू शकतात, अजित 102 वापरू शकतात, श्रीराम सुपर 111 वापरू शकतात. तुमच्या मनावर आहे कोणतं पाहिजे तुम्हाला. ऊस 8005 आहे, 10001 आहे. तुमच्याकडे डुकर नसतील आणि किती वर्षांनी करायची सरी करू शकतात. तुमच्याकडे जर बैल असतील 4 फुटावर, बैल नसतील तर 4.5 किंवा 5 फुटावर करायची सरी. ते हिशोबाने करू शकता तुम्ही. तुमच्याकडे कंडिशन कशी आहे त्याच्यानुसार. जर बैल घरचे असले 4 फुटावर बी जमते सरी. ट्रॅक्टर जर करायची असली मेहनत, मग 4.5 ते 5 फुटावर. 4 फुटावर तुमचा ट्रॅक्टर चालत नाही. मग त्या हिशोबाने तुम्ही ते करू शकता. गव्हाला 21 ते 30 दिवसांनी पहिली फवारणी करायची, नंतरची किती दिवसांनी? नंतरची फवारणी ज्यावेळेस ती ओंबी येते ना, ओंबी आल्यानंतर 1 फवारणी करायची. ओंबी आली. 2 फवारणी जरी केल्या गव्हाला कमीत कमी भरपूर झालं. काय ते ओंबी आल्यानंतर काय होतं, बरेच लोक फवारणी करत नाही. जर फवारणी नाही केली तर याच्यामध्ये काय होतं, धुई पडते. धुई पडल्यानंतर गहू बारीक पडतो आपला. बऱ्याच लोकांना ते कळत नाही, लक्षात पण घेत नाहीत. काही लोक असे काय गरज नाही, त्यांना किती जरी आलं ते समाधानी असतात. ज्यांना उत्पन्न चांगलं घ्यायचंय ते 2-2 फवारण्या 100% करतात. पण ज्याला नाही घ्यायचं का, ते मग एकच फवारणीवर समाधानी राहतात. आता याच्यातले आपले काही प्रोडक्ट असे येतं. तुमचे प्रश्न असेल, आता गहू आहे, हरभरा आहे. गव्हाला 2 फवारण्या कमीत कमी द्या 21 ते 30 दिवसाला. त्याच्यानंतर हरभरा जर असेल, हरभऱ्याची जास्त फुटण्यासाठी आपल्याला ग्रो मॅजिक प्रौढ एम स्प्रे देऊ शकता. ते तिन्हीचं कॉम्बिनेशन द्यायचं. ज्यावेळेस फुलात येण्याच्या अवस्थेत, फुलं येण्याच्या अगोदर जर फवारणी केली आपण, जास्त फुलं लागण्यासाठी देखील आपले औषध काम करतात. फुलं लागल्यानंतर जर फवारणी केली, फुलाचं त्या फळाचं वजन वाढण्यासाठी देखील आपले ते औषधं पूर्णपणे काम करतात. जर तुम्ही ओव्हरऑल हे औषधं वापरलेत तर तुमच्यामध्ये 25 ते 30% उत्पन्न वाढीची हमी यामधून आपण तुम्हाला देऊ शकतो. कारण काय, आपले जे औषध आहेत हे झाडामध्ये रोग प्रतिकार शक्ती जास्त प्रमाणात निर्माण करतात. आणि रोग प्रतिकार शक्ती ज्याची जास्त राहते, कोरोना काळात पाहिलं तुम्ही, ज्याची रोग प्रतिकार शक्ती जास्त होती त्याला कोरोना होऊन गेला तरी कळालं नाही. पण ज्या व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती कमी होते, ज्यांना बीपी शुगर होते, हे लवकर गेले. त्यामुळं आपल्या पिकामध्ये जर रोग प्रतिकार शक्ती चांगली राहिली तर त्या आजाराला बळी कमी पडतो. आणि तेच असतं. हरभऱ्याला जर आता मर वगैरे लागलेली असेल, समजा आपण त्यांना प्रोडक्ट द्यायला गेलो तर मग त्यावेळेस काय द्यायचं त्यांना प्रौढ एम स्प्रे ग्रो मॅजिक द्यायचं. प्रौढ बुरशीनाशक देणं गरजेचं आहे मरसाठी. त्याच्यानंतर काय द्यायचं, म्हणजे किती दिवसांनी समजा? त्याच्यानंतर मग फुलं लागण्याच्या अगोदर द्यायचं त्यांना हरभरा पीक. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, तुम्हाला माहिती पाहिजे आपल्या क्षेत्रामध्ये पिकं कोणकोणते घेतले जातात याची लिस्ट करायची. एक पीक घ्यायचं. कपाशी घ्यायची, मोबाईलवर सर्च करून बघा वाटल्यास, किंवा तुम्हाला म्हटलं तसं शेतकऱ्याकडे जाऊन बसा. तुम्हाला माहिती झाली पाहिजे कोणतं पीक किती दिवसात येतं, हेच माहिती नाही आपल्याला. मुळात कापूस किती दिवसात येतो माहिती नाही, कापसाला फवारण्या किती करावं लागतात हे माहिती नाही, अटॅक कोणतं पडतं हे माहिती नाही. हे पण तुमची माहिती वाढवावं लागेल तुम्हाला. एका ट्रेनिंग मधून सगळं काही मिळू शकत नाही. त्याच्यामुळे ज्या ज्यावेळेस तुम्हाला ॲग्रोच्या ट्रेनिंगला बोलवलं 100% वेळ काढत चला. कारण तुमच्याकडे नाहीये शेती, अनुभव नाहीये, आणि तुम्हाला हे शेतीचे प्रोडक्ट विकण्याची तुमची मानसिकता आहे, पण त्या ठिकाणी तुम्हाला आव्हान जास्त आहे. मग या आव्हानाला तोंड कसं द्यायचं, तुमचं नॉलेज भांडवल वाढावं लागेल. तुम्हाला शेतकऱ्याच्या संपर्कात जावं लागेल. शेतकऱ्याच्या इथं गेल्यानंतर त्यांना विचारायचं बिंदास. शिकण्यासाठी कधी लाज वाटू देऊ नका. हा, तुम्ही गेले तर आम्ही बऱ्याच वेळेस आज पण शेतकऱ्याकडे जाऊन बसतो. आता ज्या पिकाची मला माहितीच नव्हती, हळद आपल्याकडे घेतच नव्हतं, मी हळद पिकावर कशी जाऊन बसत होतो. सर हे कोणतं बेन आहे, याला कसं कसं केलं जातं, याच्यातून मी माहिती मिळवत गेलो. एक स्टुडंट म्हणून तुम्हाला राहावं लागल. बऱ्याच वेळेस तुम्हाला काय होतं, ऑफलाईनचं ऐकायचंच नाही, कोणी सांगितलं ऐकायचंच नाही. तुम्हाला ट्रेनिंग मिटिंगला बोलवलं, तुम्हाला बऱ्याच वेळेस येत नाही. तुम्हाला हे भांडार मिळणार कुठून? तुम्ही घरी बसलं नाही मिळू शकत तुम्हाला. मला सांगा, जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर शाळेत जावं लागेल का शाळा आपल्या घरी? शाळेत जावं. तसंच असतं इथं देखील. तुम्हाला तिथं शाळेत जावं लागेल ना. बऱ्याच ठिकाणी या ठिकाणी तुम्हाला मी जात आता 1 तास झाला मॅडम. जात तुम्हाला मी फक्त काही पॉईंट सांगतो. लोक या बिझनेस मध्ये का फेल होतात. ओलीचं नव्हतं ना, ओली ब्रँड नाही.
हा एक प्रोडक्ट राहिलं याच्यामध्ये. घेवडा पीक त्याला 25 ते 30 दिवस झाले. आता कोणती फवारणी केली? काय हरकत नाही, मला फोटो तुम्हाला मला हे टाका. त्याच्यामध्ये एक प्रोडक्ट राहिलं आपलं ओलिव्हचं, जे की आपल्याकडं आतापर्यंत नव्हतं, त्याच्यामुळे ते राहिलं. त्याचा फोटो दाखवतो तुम्हाला मी, आणि नंतर काही रिझल्ट पण दाखवतो. सर हरभऱ्याला आपण ही आता फवारणी दिली आणि समजा तरी पण मरचं जर प्रमाण जर असेल समजा, तर त्यांना कीटकनाशकाची म्हणून रासायनिक कोणती द्यावं लागते? कीटकनाशक मध्ये का रासायनिक मध्ये ते मार्केटमधून आणतात त्यांच्या हिशोबानं. आपण त्याला सांगितलं गेल्यानंतर ते ऐकत नाही मॅडम. आता आपल्याकडे एक ओलिव्ह नावाचं 16 पोषक अन्नद्रव्य असणारं खत स्वरूपातील आलेलं आहे. आपल्याकडे हे नव्हतं अगोदर, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये नाहीये. हे जे काही प्रोडक्ट आहे आपलं, हे प्रोडक्ट याच्यामध्ये 16 अन्नद्रव्य आहे. कारण काय, आपण जे शेतामध्ये खत टाकतो, जर तुम्ही DAP टाकत असाल त्याच्यात 2 घटक असतात 18-46 मध्ये, आणि ऑदर टाकलं 10-26-26, 15-15, 20-0-13, याच्यामध्ये 3 घटक असतात. मला सांगा, प्रत्येक पिकाला लागतात 16 अन्नद्रव्ये, कमीत कमी 16 अन्नद्रव्ये लागतात. पण हे टाकत असताना आपण लक्ष देत नाही. मग आपण जास्तीत जास्त काय वापरतो? DAP 10-26-26, 20-0-13 हेच वापरतो. मग 3 कंटेनच्या वरी काहीच नसतं. पहिले तर मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, शेतकरी जे असतील त्यांना, की माती परीक्षण करून घ्या. माती परीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येतं आपल्या शेतात कशाचं प्रमाण जास्त आहे आणि कशाचं प्रमाण कमी आहे, शेतात काय टाकायला पाहिजे आणि काय नाही टाकायला पाहिजे. पण बरेच लोक सिरियस नाही तेवढे, माती परीक्षण कोणी करतच नाही मला तरी वाटतं, कारण आपण सिरियसच नाही तेवढे. ते पण करणं गरजेचं आहे. हे जे काही आपलं प्रोडक्ट आहे, हे ओलिव्ह सुपर नॅनो टेक्नॉलॉजीद्वारे लिक्विड स्वरूपात बनवलेलं हे प्रोडक्ट आहे. याच्यामध्ये 16 प्रकारचे अन्नद्रव्य आहेत, जे प्रत्येक पिकाला लागतात. जसं आपण टाकतो फक्त नत्र, स्फुरद, पालाश, याच्यामध्ये नत्र, स्फुरद, पालाश सोबत मॅग्नेशियम, कॅल्शियम, सल्फर, बोरॉन, निकेल, झिंक, क्लोरीन, कार्बन सारखे 16 घटक आहेत. प्रत्येक पिकाला लागतात 16, आपण टाकतो 3च. मग काय होते माहितीये का, जर तुम्ही त्या झाडाला टाकले नाही, त्या पिकात येत नाही, त्या पिकात नाही आले तर आपल्या बॉडीत जात नाही. समजा गहू एखादं पीक घेतलं तुम्ही गव्हाचं, त्या गव्हाला जर तुम्ही 16 अन्नद्रव्य टाकलेत नाही, त्या गावात येतील का? मग त्या गावात नाही आले तर आपल्या पोटात जातील का? मग बऱ्याच लोकांना बघा काय प्रॉब्लेम होते डॉक्टरकडे गेल्यानंतर, कोणाला व्हिटॅमिन D कमी, कोणाला व्हिटॅमिन C कमी, कोणाच्या शरीरात सोडियम कमी, असे जे प्रॉब्लेम यायलेत का, हे खास इथून यायलेत. मग त्याचं जर परिपूर्ण आपल्याला करायचं असेल तर आपलं हे प्रोडक्ट वापरणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही जमिनीमध्ये पिकाला आपलं हे जर ओलिव्ह दिलं, फवारणीमधून देऊ शकतात. 1 लिटरला याचं प्रमाण आहे 2 ml, किंवा ठिबक जर असेल तर 1 लिटरला हे तुम्हाला 250 ml सोडायचं ठिबक मध्ये. म्हणजे 2 एकर काम करतं फक्त किती? 1300 रुपयामध्ये. 1300 का 1500 रुपये त्याची किंमत आहे. मला सांगा, आपण एक DAP टाकतो, त्याच्यात घटक किती? 2 नाही तर 3. याच्यामध्ये 16 अन्नद्रव्ये. जर बाजारातले मायक्रो न्यूट्रन सहित जर जमा करायला गेलो तर कमीत कमी एकरी खर्च येतो 5000 रुपये. आपलं 2 एकरात तुमचं व्हायला लागलंय 1300 किंवा 1500 रुपयापर्यंत. मला सांगा, मग स्वस्त आहे का महाग आहे? हे तुम्हाला शेतकऱ्याला सांगावं लागेल. बऱ्याच वेळेस आपण काय करतो, नुसतं सरलं भारी घ्या, शेतकरी घेत नाही. तुम्हाला सांगावं लागेल, तुम्ही जे काही खत टाकता काका, हे 1500 रुपये एकर पडतं, आणि त्याच्यात घटक 2 किंवा 3च आहे. आपल्या ह्याच्यात 16 अन्नद्रव्य आहेत, आणि ह्या 16 अन्नद्रव्याच्या माध्यमातून तुम्ही जे बाजारात 5000 लागतात ते तुमचं काम 1300 रुपये 1500 रुपयामध्ये 2 एकर व्हायलं. मग ते 750 रुपये एकर पडल्यानंतर शेतकऱ्याला पण बरं वाटत, शेतकरी सहज घेतो. पण ते सांगता आलं पाहिजे तुम्हाला. प्रोडक्टचं महत्व तुम्ही सांगत चला, नंतर मग विकत चला. हे मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो. कारण आपल्याला पुढे जायचं असेल तर पहिली तर गोष्ट तुम्हाला गावं निवडावं लागतील, तुम्हाला लिस्ट पाहिजे, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तुम्हाला भेटावं लागेल, उत्पादन काय घेतात ते पण बघावं लागेल, याचा तुम्हाला सगळा डाटा पाहिजे. डाटा असेल तरच हे सगळं काम होऊ शकतं. बरेच लोक काय करतात, भ्रमात बिझनेस करतात. भ्रमात बिझनेस होत नाही. तुम्हाला एज्युकेशन घ्यावं लागेल, तुमचं ज्ञान तुम्हाला वाढवत लागेल. जसजशी रँक पुढे जाते याच्यामध्ये ज्ञान देखील वाढ लागेल. माझ्यासोबत कोणी बरेच वेळेस बघितलं, कोणी असेल नसेल मी ट्रेनिंग मिटिंग घेतो, कारण मला पुढे जायचंय. तसंच तुम्हाला देखील या बिझनेसमध्ये जर पुढे जायचं असेल, इथं शिकावं लागतं. कारण काका जागेवर आपण गेलो म्हणलं शेती करायला गेलो, काका सुरुवातीला पाळी मारायला शिकावं लागलं नाही का, आपण बैल कसे झुपायचे, आउट कसं चालवायचं, सगळं शिकावं लागलं. तसंच हे धंदा शिकत शिकत याच्यात पैसे मिळतात. फक्त शिकायची मानसिकता माणसाने ठेवली पाहिजे. बऱ्याच वेळेस आता आपलं हे नसते, आपली ट्रेनिंग मिटिंगला बोलवते, पण आपण काही ना काही कारण सांगून येत नाही. मला सांगा, आता कालच्या ट्रेनिंग होती जोशी सरांची, एकदम अफलातून अशी ट्रेनिंग केली.
जर सगळे आलेत आपली फास्ट ग्रोथ होते. आणि ट्रेनिंग मीटिंग मधून काय होतं, माणूस पॉझिटिव्ह राहतो. पॉझिटिव्ह राहणारा व्यक्तीच काम करतो, एखादा निगेटिव्ह माणूस मग काम करत नाही. मग त्याच्यामुळं जाता जाता तुम्हाला सांगतो, लोक या बिझनेस मध्ये फेल का होतात आणि किती फेल होतात हे बी सांगतो तुम्हाला मी, कारण खूप मोठं याचं प्रमाण आहे. 95% लोक ह्या बिझनेस मध्ये फेल होतात. हे तुम्ही माझ्याकडनं आज लिहून घ्या. फेल होण्याचं कारण पण लिहून घ्या. पहिला आहे इझी ऑर सिंपल जॉईनिंग प्रोसेस. आपली जी काही जॉईनिंग प्रोसेस आहे ही खूप सोपी असल्यामुळं 95% लोक या ठिकाणी फेल होतात. कारण काय, जोपर्यंत आपण 1 लाख 2 लाख रुपये पैसे कुठं गुंतवत नाही तोपर्यंत आपल्याला त्या बिझनेस मध्ये मदत येत नाही. तुम्ही समजा 1 लाख रुपयाची एखादी दुकान टाकली, जनरल स्टोअर, तुम्ही सकाळी कसं उठवतात आपण, पण इथं काय होतं, आपलं पैसे काही दिलेत नाही, कशाला ताण घ्यायचा, आहेत मॅडम, आहेत सर, असं होतं. तसं केलं नाही तर फेल होतं माणूस. नो स्टडी, अभ्यास करत नाही. आता जे काय आपले प्रोडक्ट असेल, कंपनी असेल, इंडस्ट्री असेल, किती मोठी आहे, बऱ्याच लोकांनी तुम्हाला जर विचारलं इंडस्ट्री बद्दल, तुम्हाला सांगताच येत नाही. नाही सांगता आलं की तर फेल होतं माणूस. त्याचबरोबर नो प्रॅक्टिस, प्रॅक्टिस करायची इच्छाच नसते आपल्याला. आहेत मॅडम, आहेत सर, काही जण तुम्हाला असे भारी तुमचे, बोला आमच्या शेतकऱ्याला, डायरेक्ट फोन देऊन टाकला की झालं काम तुमचं. तसं नाही जमत. बऱ्याच दिवस काय असतं, तुम्ही तिथे गेले, फोन लावण्याचा प्रयत्न केला, जर मी नाही उचलला तर मग तुमची त्या ठिकाणी कोंडी होऊ शकते. त्यामुळे तुमचं पण प्रॅक्टिस करत करत तुमचं नॉलेज वाढीत चला. इथं पुन्हा नो एक्झाम, इथं परीक्षा नाही, काय नाही, कोणी येऊ शकतं की सुरुवात करू शकतं. त्याच्यामुळे देखील 95% इथं लोक फेल होतात. त्यानंतर डायरेक्ट आपल्याकडे कसं आहे, परमनंट अपॉइंटमेंट लेटर आहे. इथं परीक्षा नाही, काही नाही, डायरेक्ट परमनंट अपॉइंटमेंट लेटर आहे. त्याच्यामुळे लोक इथं फेल होतात. त्यानंतर मिनिमम अमाऊंट टू स्टार्ट, इथं नो बिग इन्व्हेस्टमेंट, इथं मोठी तुम्हाला गुंतवणूक नाहीये. त्यामुळे देखील लोक सिरियस काम करत नाही. कारण बघा, एखादी आई आहे आणि तिचं जर लहान मुलगा, आता कितीला आहे मॅडम, शाळेत नाही टाकलं ना, समजा एखादा पहिली टाकला आपल्याला, याची शाळेची बस आहे 9 वाजता, तुम्ही किती वाजता उठता, 8ला उठतात ना. उठल्यानंतर त्याचं सगळं रेडी करायला किती वाजता तुम्हाला, बस येण्याच्या अगोदरच करताल का नाही. कारण काय माहितीये का, या ठिकाणी आपला व्हाय क्लिअर असतं, मला त्या मुलाला 9च्या आत बस येण्याच्या अगोदर 5 मिनिटं 10 मिनिटं रेडी ठेवायचे. जर आपला असा पर्पज क्लिअर असेल ना, त्यावेळेस माणूस इथं बिझनेस करतो. आपलं कसं झालं, आलं कोणी तर केलं, आला चेव तर केला देव, असं समजाय. तसं नाही पाहिजे. पर्पज क्लिअर पाहिजे, तुमच्याकडे डाटा पाहिजे. आज बी माझ्याकडे डाटा आहे, किती शेतकरी आहेत, शेतकऱ्याचा 150 लोकांचा डाटा आहे. लिस्ट आपल्याकडे लिस्ट आहे काढलेली. त्या दिवशी सरांनी सांगितलं ट्रेनिंग मध्ये, लिस्ट काढण्या अगोदर आपलं ड्रीम लिहिलं पाहिजे. तुम्ही तुमचं ड्रीम लिहिलं पाहिजे, आपल्या या बिझनेसच्या माध्यमातून काय करायचं काय नाही, ते आपण करत नाही. त्यामुळे देखील फार मोठा इथं प्रॉब्लेम येतो. त्यानंतर नो रिस्क, रिस्क नाही काही इथं. पुन्हा नो टेन्शन, बरेच लोक असे तर टेन्शन घेतच नाहीत, नाही तर कोणाचा धाक आहे ना काही नाही. त्यामुळे देखील बरेच लोक इथं फेल होतात. आपल्याला मनाला आपल्या इथं धाक घेतला पाहिजे. आपल्याला ज्या ज्यावेळेस बोलिलं, आपली फक्त एकच आशा आहे आई वडिलांनंतर, की जी आपल्याला आहे, आपलं ग्रोथ कशी होईल याच्यासाठी त्यांची मरमर असते. आता तुम्ही जीटीएसला आलो, बऱ्याच वेळेस यायला लागलो मी, तुम्ही बघा जीटीएसला तुम्ही लोक येतच नाहीत. जीटीएसला जर आले तर तुम्ही मोटिवेट होताल, ते चार्जिंग पॉईंट असतं आपला. आता उद्या जीटीएस आहे आपला, तुम्ही आलेत, तुमचे गेस्ट आलेत तर तुमची ग्रोथ होईल. तुम्ही आलेच नाही जीटीएसला, तुमची ग्रोथ होईल का. हे कार्यक्रम तुमच्यासाठी नियोजित केला आहे, पण तुम्हीच जर येत नसताल मग कसं होणार. तर आपल्याला इथं यावंच लागेल जर पुढे जायचं असेल तर. लॅक ऑफ नॉलेज, इंडस्ट्रीचं तुम्हाला नॉलेज नाहीये, इंडस्ट्री किती मोठी आहे हे तुम्हाला नॉलेज नाहीये. कंपनीबद्दल, प्रोडक्ट घ्यायचेच आणि माय लाईफस्टाईलचेच का घ्यायचे, ह्या कंपनीचं बद्दलचं तुम्हाला नॉलेज असणं गरजेचं आहे. लोकांना सांगता आलं पाहिजे, जर तुम्हाला करायची असेल माय लाईफस्टाईलच का करायची, आपल्या प्रोडक्टचे किती रिझल्ट जबरदस्त आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल. बिझनेस प्लॅन तुम्हाला स्वतःला सांगता आलं पाहिजे. तुम्हाला बऱ्याच लोकांना असं आहे अपलाईन पाहिजे, अपलाईनची गरज नाही. धंदा स्वतःचा आहे, स्वतःच करावं लागेल. तुम्ही एखादी दुकान टाकली तर दुसरं येऊन दुकान उघडतं का, आपणच उघडतो की नाही. तसंच इथे स्वतःचा धंदा आहे, माझी आयडी मीच एमडी या ठिकाणी, ते तुम्ही स्वतः माइंड मध्ये घेतलं पाहिजे. त्यानंतर प्रोडक्ट बद्दलचं नॉलेज असलं पाहिजे. जसं मी
तुम्हाला सांगितलं प्रोडक्ट बद्दलचं नॉलेज, आपल्याकडे काय काय प्रोडक्ट आहेत, त्या प्रोडक्ट मध्ये काय काय टाकलेले आहे, रिझल्ट कसे आहेत. तुमच्याकडे पण छोटे छोटे फोटो व्हिडिओ, तुम्ही ज्या ठिकाणी रिझल्ट घेतला, काकाचा रिझल्ट घेतला तुम्ही, त्या ठिकाणी काकाचा एखादा व्हिडिओ बनवायचा. हाच व्हिडिओ जर व्हायरल केला, मी जे केळीचा रिझल्ट घेतला